वनपर्व भाग 11 किरमिरा वनपर्व सुरू. धृतराष्ट्र विदुराला बोलवतो आणि त्याला विचारतो की किरमिरा राक्षसाचं काय झालं. तो राक्षस आणि भीम कुठे आणि कसे भेटले. विदूर सांगतोय, भीमसेनाची ती करामत आपल्या सगळ्यांना अभिमानाचीच आहे, कारण तो आपला मुलगा आहे. मी ती कथा सविस्तरपणे सांगतो. जेव्हा मी तिथे वनात भेटलो तेव्हा मला तिथे पांडवांनी ती माहिती सांगितलेली आहे. युधिष्ठिर द्यूता ठरल्यानंतर ते ठरल्याप्रमाणे वनात गेले. ते 3 दिवस आणि 3 रात्र प्रवास करत होते. अखेरीस ते कम्यक वनात पोचतात. अरे राजा, मध्यरात्रीनंतरच्या सुमारास जेव्हा नरभक्षक राक्षस आपलं सावज पकडण्यासाठी फिरत असतात ना, तेव्हा संन्यासी आणि गुराखी रानात जाण्याचं टाळतात. पांडव मात्र नेमके त्याच वेळी त्या निबिड वनात शिरत होते. त्यांच्यासमोर एक भयंकर राक्षस, ज्याचे डोळे लाल होते, त्यांच्यासमोर उभा राहिला. त्याच्या हातात पेटलेली मशाल होती. तो राक्षस त्यांच्या वाटेतच उभा राहिला. त्या राक्षसाने त्याचे लांब लचक हात पसरून वनातील चिंचोळी वाट अडवून टाकली होती, ज्या वाटेने पांडव त्यांच्या परिवारासह प्रवास करत होते. त्याचा भयंकर चेहरा कुणालाही घाबरून टाकणारा असाच होता. त्याचे 8 दात तोंडाबाहेर आलेले होते. त्याचे केस रक्तवर्णी होते. काट्यासारखे ताठ उभे दिसणारे ते केस पाहून भीती वाटेल असेच ते होते. तो स्वतः पावसाच्या ढगासारखा सावळ्या रंगाचा आणि बेढप शरीरयष्टी असलेला असा दिसत होता. तो राक्षस, ज्याला लोक किरमिरा या नावाने ओळखत, तो पांडवांच्या टोळीवर चाल करून आला. त्याचं ओरडणं ढगांच्या गडगडाटासारखंच होतं. पांडवांना पाहिल्यावर तो त्याच्या मायावी सिद्धीने पांडवांच्या भोवती भ्रमदृश्य उत्पन्न करून त्यांना आणखीनच घाबरवण्याचा प्रयत्न करायला लागला. त्याच्या त्या कारवाईंमुळे तिथे झाडांवर झोपलेले पक्षी आणि इतर प्राणी पटापटा खाली पडायला लागले. त्यांनी अशी दृश्य उत्पन्न केली की असं वाटावं की पांडवांच्या चौफेर वनातील हिंस्त्र प्राणी सैरावैरा धावत आहे. असं वाटावं की ते सगळं वन जागं झालेलं आहे. त्या राक्षसाच्या आज्ञेने वारा जोराने वाहू लागला. मोठमोठ्या वेली लांब पसरून दूरच्या वृक्षांना विळखा घालत आहे असं वाटावं, असे भ्रमदृश्य त्यांनी निर्माण केली होती. जोराने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे माती उंच उडून हवेत गरागरा फिरायला लागली, जसं वावटळ आली आहे. पांडव त्यांच्या दुःखमय अवस्थेत तिथे पोचलेले होते आणि आत्ता त्यांना त्या अनोळखी दुश्मनांशी मुकाबला करावा लागणार होता. राक्षस किरमिरा एखाद्या मैनक पहाडासारखा त्यांच्यापुढे उभा होता. त्याला पाहिल्यावर आधीच अस्वस्थ मनस्थितीत असलेल्या कृष्णेचं दुःशासनाने पकडल्यामुळे सुटलेले केस पांडवांच्या मध्ये वाऱ्यामुळे फडफडत होते, जसं काही नदी पाहत आहे. तिला घाबरलेली पाहून ते 5 पांडव तिला आधार देतात. धौम्य त्यांच्या मंत्रसिद्धाने त्या राक्षसाने उत्पन्न केलेली मायावी भ्रमदृश्य नष्ट करतात. ते पाहिल्यावर तो राक्षस समजतो की त्याची मायावी शक्ती ह्यांच्यावर काम करणार नाही. ते समजल्यावर तो वेगवेगळी सोंग घेऊन त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याचं ते भयावह रूप पाहिल्यावर युधिष्ठिर त्याला विचारतो, तू कोण आहेस? तो राक्षस म्हणतो, मी वक हे बकासूर राक्षसाचा भाऊ आहे. मला किरमिरा असं म्हणतात. मी कम्यक वनातील अशा निर्जन प्रदेशात राहतो. वनातून प्रवास करणाऱ्या माणसांना पकडून त्यांना खातो. आपण कोण आहात? माझं खाद्य बनवण्यासाठी तुम्ही तयार व्हा. तुम्हाला मारून मी तुमच्या मांसावर काही दिवस आरामात राहणार आहे. वैशंपायन पुढे सांगतात, राक्षस किरमिराचं हे ऐकल्यानंतर युधिष्ठिर स्वतःची माहिती त्याला सांगतो. मी पंडूराजांचा ज्येष्ठ मुलगा आणि हे माझे भाऊ भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव असे आम्ही आमच्या पत्नीसह वनात भटकण्यासाठी निघालेलो आहोत. माझ्या दैवामुळे माझं राज्य मी घालवलेलं आहे. प्रवासात आम्ही तुझ्या भागातून जात आहोत. आमचा वनवासाचा काळ आम्ही इथे घालवण्याचं ठरवलेलं आहे. आमच्यासह आमचे पुरोहित, धौम्य आणि इतर ब्राह्मणही आहेत. विदुर पुढे सांगतो, किरमिरा युधिष्ठिराचं ऐकून बोलतो, खरं तर आता माझं नशीब अगदी बलवत्तर झालेलं आहे. मी या भीमाला शोधत आहे. सगळी पृथ्वी मी पालती घातली, पण हा काही मला मिळत नव्हता. माझं सुदैव आहे की अखेरीस हा भीम स्वतःहून माझ्या जागेत आलेला आहे. ह्याने माझे काही भाऊ विनाकारण मारलेले आहेत. त्याची किंमत आता हा चुकवणार आहे. ह्यानेच माझ्या भावाला म्हणजे बकासुराला ब्राह्मणाचं सोंग घेऊन वेत्रक्यवनात मारलं. आता मी ह्याला मारणार. ह्यानेच माझा परममित्र हिडिंबही मारला. त्याच्या बहिणीबरोबर तो तिथे राहत होता.
ह्यानेच त्याच्या बहिणीला नासवलं आणि नंतर सोडून दिलं. आता हा मूर्ख माझ्या तावडीत आलेला आहे. हे जंगल माझं आहे. इथे फक्त माझीच सत्ता चालते. मध्यरात्रीनंतर आम्ही राक्षस भक्ष्य शोधत फिरत असतो. मी तुझ्या भावाला मारून माझ्या भावाच्या आणि मित्राच्या मृत्यूचा वचपा काढणार आहे. असं करून मी आमच्या पितरांचं ऋण फेडणार आहे. त्याला मारून मला किती हर्ष होणार आहे ते सांगूच शकणार नाही. बकासुराच्या हातून तुझा भाऊ सुटला, पण माझ्या हातून सुटणार नाही. त्याला मी तुझ्या समक्ष कच्चा खाणार आहे. अरे युधिष्ठिरा, तुला माहीत असेल प्राचीन काळी अगस्त्य ऋषींनी असुर वाटपीला खाल्लंय, तसा मी तुझ्या भावाला खाणार आणि मग सावकाशपणे एक एक करून तुम्हा सगळ्यांना खाऊन टाकणार आहे. असं बोलून तो भयंकर राक्षस अक्राळ विक्राळ हसायला लागला. विदुर पुढे सांगतोय, त्या राक्षसाचं ते ऐकून युधिष्ठिर त्याला शांतपणे सांगतो, असं तू करू शकणार नाहीस. आणि युधिष्ठिर त्याच्यावर रागवतो. त्यांचं संभाषण चालू असताना भीम एक मोठं झाड मुळासकट उपटतो. त्याच्या फांद्या तोडून त्या झाडाची गदा बनवतो. नंतर ती गदा घेऊन तो किरमिरावर चालून जातो. त्याच वेळी अर्जुन आपलं गांडीव सज्ज करतो आणि त्या राक्षसावर बाणांचा मारा करण्यात इतक्यात भीम त्याला सांगतो, अरे अर्जुना, थांब थांब, तो माझा आहे. असं बोलून भीम त्याच्यावर त्या झाडाच्या गदेने हल्ला करतो. भीम दात ओठ चावत चिडलेला त्या राक्षसावर चालून जातो. तो राक्षस ढग जसे गडगडतात ना, तसा ओरडत भीमावर चालून जातो. राक्षस विजेच्या कडकडाट सारखं वज्र घेऊन भीमावर धावून जातो. भीमाच्या जोरदार फटक्याचा त्याच्यावर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. त्याच्या विरोधात तो राक्षस त्याचं वज्र भीमावर फेकतो. तो नेम चुकवत त्या वज्राला असा काही फटका मारतो की ते वज्र उलट फिरून त्या राक्षसावरच जातं. भीम पुन्हा त्या झाडाने जोरात मारतो, पण त्याचा त्या राक्षसावर काहीही परिणाम झालेला दिसत नाही. त्यानंतर तो भयंकर चिडलेला किरमिरा जवळचं झाड उपटतो. त्याने भीमावर हल्ला करतो. आता ते दोघंही त्याच्या हातातील झाडांच्या गदांनी द्वंद्व करायला लागतात. जसं पुरातन काळी वाली आणि सुग्रीव एकाच बाईसाठी लढले होते. जेव्हा त्या झाडांच्या फांद्या त्यांच्या डोक्यावर आपटत तेव्हा त्यांचे तुकडे होत, परंतु त्या दोघांना काहीही होत नव्हतं. अशा लढाईत तेथील बरीच झाडं नष्ट झाली. काही काळ ती झाडाच्या गदेची मारामारी चालली. नंतर त्या दोघांनी ती झाडं फेकून दिली. हाताने मारामारी ते करायला लागले. आता ते आजूबाजूचे मोठे खडक उचलून फेकायला लागले, परंतु त्याने सुद्धा फारसा फरक पडत नव्हता. राक्षसाने अखेरीस आपले दोनही हात लांब वाढवून भीमाला मिठी मारली, अशी की त्याच्या मिठीत तो ठार होईल. भीमावर मारलेल्या खडकांमुळे त्याच्यावर काहीही परिणाम झालेला दिसत नव्हता. आता ते दोघंही एकमेकांना घट्ट मिठीत पकडून दाबू लागले. त्यावेळी मात्र तो राक्षस थकत असल्यासारखा वाटायला लागला. भीम दामोदराची आठवण करत होता. त्याला अशी भावना होत होती की कृष्ण त्याच्या पाठीशी उभा आहे. त्या भावनेमुळे भीमाला प्रचंड स्फुरण आलं आणि त्याची शक्ती कितीतरी पट जास्त झाली. जणू दोन प्रचंड हत्ती झुंजत आहेत असंच ते दृश्य होतं. त्या दाबादाबीत भीमाची ताकद राक्षसापेक्षा जास्त झाली आहे असं वाटू लागलं, कारण ते किरमिरात थकत असल्यासारखं वाटायला लागलं. तो भयंकर प्रकारे ओरडायला लागला. त्याच्या ओरडण्याचा आवाज बांबू उभा फाटावा ना असाच येत होता. थोड्या वेळाने भीमाला समजतं की त्याच्या मगरमिठीत तो राक्षस बेशुद्ध झालेला आहे. त्याच्या शरीराचा थरथराट भीमाला जाणवत होता. भीमाला थकवा अजिबात वाटत नव्हता. जसं भीमाने त्याला आणखीन जोराने आवळायला सुरुवात केली तेव्हा तो प्रचंड राक्षस असा भयानक गर्जना करायला लागला, परंतु त्याच्या विरोध करण्याची क्षमता दिसत नव्हती. तो आचके घेऊ लागला होता. भीमाला आता खात्री झाली की राक्षस संपलेला आहे. ते लक्षात आल्यावर भीमाने त्याला एखाद्या पशुला कसं ठार मारतात ना तसं मारलं. ते द्वंद्व संपलं होतं. त्यानंतर तो भीम त्याला जमिनीवर फरफटत खेचत त्या मरत असलेल्या राक्षसाला म्हणाला, अरे राक्षसा, जसं मी तुझ्या भावाला आणि तुझ्या मित्राला मारलं ना तसंच तुला सुद्धा मारत आहे. आता तुम्ही तिघही यमाच्या घरी बसा. त्या द्वंद्वामुळे किरमिराच्या अंगावरील दागदागिने मोडून तुटून सगळीकडे विखुरलेले दिसत होते. अशा रीतीने त्या भयंकर राक्षसाला मारल्यानंतर सगळे पांडव आणि त्यांच्याबरोबर असलेले इतर भीमाची स्तुती करतात. युधिष्ठिर भीमाच्या अनेक उत्तम गुणांची तारीफ करतो.
त्यानंतर ते सगळे घाबरलेली कृष्णा शांत झाल्यानंतर ते जंगल सोडून द्वैतवनाकडे निघतात. विदुर धृतराष्ट्राला सांगतो, अशा रीतीने भीमाने किरमिराचा वध एकट्याच्या हातानेच केलेला आहे. युधिष्ठिराच्या आज्ञेने तो ते सगळं करतो. त्यानंतर ते काही काळ द्रौपदीसह आनंदात राहत आहेत. सगळे सतत भीमाच्या ताकदीचं न थकता कौतुक करत आहे. त्यानंतर मघा सांगितलं त्याप्रमाणे ते सगळे एका शांत आणि सुरक्षित अशा वनात, ज्याला द्वैतवन असं म्हणतात, तिथे जातात. तिथे मला ते द्वंद्व समक्ष पाहिलेल्या ब्राह्मणाने हे सगळं सांगितलेलं आहे. जसं मला सांगितलं तसं मी तुम्हाला सांगितलं आहे. वैशंपायन पुढे सांगतायत, धृतराष्ट्र ते किरमिराच्या वधाचं वृत्त ऐकून अस्वस्थ असा होऊन उसासा टाकायला लागतो. त्याचा श्वास थांबल्यासारखी त्याची अवस्था झालेली असते. अशा रीतीने वनपर्वातील किरमिरा वधपर्वाचा 11वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 12वा, अर्जुनाभिगमन पर्व सुरू. वैशंपायन सांगतात, द्वारकेतील भोज, वृष्णी आणि अंधक टोळ्यांच्या म्होरक्यांना समजतं की पांडवांचं वनवास गमन झालेलं आहे. त्यांच्यावर त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन कौरवांनी त्यांना खोट्या द्यूतात अडकवून त्यांचं सर्वस्व काढून घेऊन तेवढ्यानी समाधान नाही झालं म्हणून त्यांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास अशी शिक्षाच जणू काही दिलेली आहे. ते समजल्यानंतर ते सगळे पांडवांना भेटण्यासाठी द्वैतवनाकडे निघतात. ते पांचालचे सोमवंशी, छेडीचा राजा धृष्टकेतू, सामर्थ्यवान कैकय, त्यांच्या सगळ्या गोतावळ्यासह कौरवांवरच्या संतापाने प्रेरित असे त्या वनाकडे जाण्यास तयार होतात. पृथाच्या मुलांना भेटण्यासाठीच. धृतराष्ट्राच्या मुलांवरील रागात ते विचार करीत असतात, आता काय करायचं. ते क्षत्रियांतील महाबली त्याचा प्रमुख असलेल्या वासुदेवासह युधिष्ठिराजवळ बसतात. युधिष्ठिराला वंदन करून कृष्ण त्याच्याशी बोलतो, दुर्योधनाचे आणि कर्णाचे, दुःशासनाचे आणि शकुनीचं रक्त या भूमीवर सांडेल. युद्धात त्यांचा त्यांच्या सगळ्या साथीदारांसह नाश करून आपण युधिष्ठिराला पुन्हा राजगादीवर बसवल्याशिवाय हे संपणार नाही. अशा हलकट लोकांना मारून टाकण्यातच खरी नैतिकता आहे. वैशंपायन पुढे सांगतायत, तो जनार्दन पृथाच्या मुलांवर झालेल्या अन्यायामुळे इतका चिडला होता की क्षणभर असं वाटलं की तो सगळी पृथ्वी जाळतो की काय. अर्जुन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत राहतो. त्याला शांत करण्यासाठी फाल्गुनी म्हणजेच अर्जुन कृष्णाच्या आधील अवतारातील किमयांची गाथा गाऊ लागतो. त्यात तो कृष्णाची स्तुती करण्यास सुरुवात करतो. तू अद्वितीय आहेस, तू सर्व शक्तिमान आहेस, साक्षात प्रजापती तू आहेस, सर्व जगाचा तू स्वामी आहेस, तू विष्णू सर्व शहाणपणाचा कळस आहेस, वगैरे वगैरे वगैरे. त्या स्तुतीत तो आणखीनही सांगतो, प्राचीन काळी दामोदर गंधमदन पर्वतावर 10,000 वर्षे एका मुनींच्या रूपात तप करीत होता. त्याचं वसतिस्थान तिथे असे जिथे तो त्या रात्री असेल. म्हणजे तो सतत भटकत होता. केवळ पाण्यावर त्याचं गुजराण होत होती. त्याचप्रमाणे आणखीन 10,000 वर्षे तो कृष्ण पुष्कर सरोवराच्या तटावर राहिला होता. अरे, तू राक्षस मधूचा वध करणारा, एका पायावर उभं राहून तू 100 वर्ष तप केलं आहेस वद्री पर्वताच्या जागी. त्या तपस्येच्या काळात तू केवळ हवा पिऊन राहत होतास. तिथे तू उघडा राहत असे आणि तुझं शरीर म्हणजे एक हाडांचा सापळा आणि शिरांचं गाठोडं असं भासत होतं. अशा रीतीने तू सरस्वती नदीच्या किनारीसुद्धा होतास. तिथे तू एक तप चालेल असा यज्ञ करत होतास. अरे कृष्णा, तुला आठवतंय का ते दिवस जेव्हा तू एका पायावर उभा राहून प्रभास पर्वतावर 1000 वर्ष, ती सुद्धा देवलोकांची तप करीत होतास. कृष्ण द्वैपायन सांगतात की तू ह्या जगातील सृष्टीचा कर्ता आहेस. अरे कृष्णा, तू क्षेत्रज्ञ आहेस. तू हिमालयातील बद्रिका इथे जिथून गंगा उगम पावते तिथे असतोस. म्हणून तूच नीलकंठ महाभूतांचा स्वामी आहेस. तूच जाणीव आहेस. तुझ्यातून सगळी मूलतत्व उत्पन्न झाली आहेत. तुझ्यातूनच त्या जाणीवा उत्पन्न झाल्या ज्यांना आपण पृथ्वी, पाणी, इच्छा, अनिच्छा म्हणजे तिरस्कार, आनंद, दुःख, त्यांचे मिश्रभाव आणि चैतन्य असं समजतो. तू मनाचा म्हणजेच विचारांचा कारक आहेस. तूच सुरुवात आणि अंतसुद्धा आहेस. तूच वैराग्यवृत्ती आहेस. तूच सर्व यज्ञांचा करता आहेस. तूच अनंत आहेस आणि तूच नरकासुराचाही वध केलेला आहेस. तूच पृथ्वीवर पहिला जन्मलास.
तूच पहिला अश्वयज्ञ केलास आणि त्यात त्या घोड्याच्या रूपातील असुराला आहुती म्हणून वाहिलंस. त्या यज्ञानंतर तू अजिंक्य झालास म्हणून तेव्हापासून अश्वयज्ञ करण्याची प्रथा तू सुरू केलीस. तू सगळ्या दैत्य आणि दानवांचा वध केलास. तू देवांच्या राजाचं स्थान मजबूत केलंस. तू वेळोवेळी माणसात जन्म घेतोस आणि माणसाला मार्गदर्शन करतोस. तूच त्या वैश्विक पाण्यावर राहतोस म्हणून तुला हरी आणि ब्रह्म असंही म्हणतात. सूर्य आणि धर्म, धात्री आणि यम, अनल आणि वायू, वैश्रावण आणि रुद्र, काळ आणि आकाश, पृथ्वी आणि 10 दिशा, हे सगळं तूच तर उत्पन्न केलेलं आहेस तुझ्या विचारातून. म्हणून तुझा विचार हे सर्व उत्पत्तीचं कारण आहे. चर आणि अचर तू तयार केलं आहेस. अस्तित्वाचं कारण तूच आहेस. मधु म्हणजे मोह, दोष, राक्षसाचा वध तूच केलेला आहेस. तू सर्वश्रेष्ठ देव ठरलेला आहेस. आज तू यादवांचा पुत्र, तर आधी तू अदिती. तू आत्म्याच्या त्या 8 गुणांचा. ते 8 गुण कोणते? दान करणं, भेटवस्तू देणं, तपश्चर्या करणं, खरं बोलणं, हित करणं, क्षमा करणं, वासनांना आवर घालणं आणि वेदांचा अभ्यास आणि ज्ञानार्जन करणं. म्हणजे ह्या 8 गुणांचा तूच तर करता आहेस. तू ह्या व्रतांच्या नियमाचा करताही आहेस. तू शरीराचे योगक्षेमाचा. आता शरीराची 8 कामं सांगितलेली आहेत. ती अशी आहेत: खाणं, पिणं, आराम करणं, उपजीविकेसाठी उद्योग करणं, शरीर संवर्धन, प्रजोत्पादन करणं, मनोरंजन करणं, ज्ञानसाधना करणं. थोडक्यात म्हणजे चरितार्थाची सगळी कर्तव्य. म्हणजेच तू शरीराचे योगक्षेमाचा तर नियोजकच आहेस. अशा रीतीने तू शरीर आणि आत्मा यांची कर्तव्य निश्चित केलेली आहेत. आत्म्याने शरीराच्या योगक्षेमाच्या वासनात लक्ष घालायचं नसतं, परंतु शरीराने मात्र आत्म्याला त्याच्या व्रतात मदत करायची असते. असे नियम तूच तर तयार केलेले आहेत. त्याप्रमाणे सगळे जीव जगत असतात. जो हे नियम पाळत नाही तो भ्रष्टात्मा होतो आणि पाताळात जातो. तू सगळ्या शरीरात आत्मा म्हणून राहत असतोस, परंतु मायेच्या प्रभावामुळे ते तू विसरतोस. तुला पुराणात इंद्राचा धाकटा भाऊ म्हणून सांगतात. तू तुझ्या सगळ्या अवतारात अगदी लहानपणापासून पापप्रवृत्तीचा विनाशकच राहिलेला आहेस. तू तुझ्या 3 पावलात सगळी सृष्टी म्हणजे पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ पादाक्रांत केली आहेस. तू विविध रूपात निरनिराळ्या ठिकाणी वावरत राहून संयम, मर्यादा आणि विवेक यांची स्थापना करत आलेला आहेस आणि तेच तुझं अवतार कार्य ठरलेलं आहे. तू चराचरात असूनही त्यात नसतोस सुद्धा. असं विलक्षण अस्तित्व दाखवत असतोस. तू सर्व तारकात असतो. तू अनेक अवतार घेतले आहेस. त्यात तू असंख्य पापात्मे मारूनही टाकलेले आहेत. अनेक असुरांचा म्हणजे ज्यांचा अहंकार विकृत झालेला आहे असा विकृत असुरांचा वध केलेला आहेस. तू अनेक मौरव आणि पाषाणचा नाश केलेला आहेस. तू निसुंद आणि नरक यांचाही नाश केलेला आहेस. त्यांचा नाश करून तू प्राग्ज्योतिषकडे जाण्याचा मार्ग मोकळा केलेला आहेस. तू अहमवृत्तीचा वध जरुथीत केलास. क्रथ आणि शिशुपाल, त्याशिवाय त्यांच्या दोस्तांचा म्हणजे ते शैव आणि शतधन्वन तू वध केलेला आहेस. त्यात जरासंधसुद्धा आहे. तू भोजाची कन्या स्वतःसाठी पत्नी म्हणून मिळवलीस, जिचं नाव रुक्मिणी आहे. तिच्या भावाचा पराभव करून तू रागावून इंद्रद्युम्नाचा वध केलास आणि यवन ज्याचं नाव होतं केशरूमन त्यालासुद्धा तूच मारलंस. सौभचा वध करून मग त्याची नगरीसुद्धा तू नष्ट केलीस. आता आणखीनही कोणाची हत्या तू केलीस ते सांगतो. त्रवीमध्ये भोजराजा जो कार्तवीर्यासारखा शूर होता त्याला मारलंस. गोपती आणि तलकेतू तू मारलंस. तू स्वतःसाठी पवित्र नगरी द्वारका जिंकलीस, जिथे नव्या युगाची सुरुवात होणार होती, परंतु तुझ्याच मर्जीने ती नगरी समुद्रात बुडली. अरे, मधूचा वध करणाऱ्या तुझ्यात खोटेपणा कसा असेल? तू दशरथ कुळात जन्म घेतला आहेस, त्यावेळी तुझ्यात ते 6 दोष म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर कसे दोष असणार? ते तुझ्यात नाहीच आहेत. म्हणूनच तू तू आहेस. सगळे ऋषी तुझ्यापाशीच येतात आणि सगळे तुझ्याजवळच बसतात. यज्ञात ते तुझ्याकडून संरक्षण मागतात. ह्या युगांचा अंत होईल तेव्हा हे सगळे तुझ्यात विरून जातील आणि जेव्हा नवीन युग सुरू होईल तेव्हा ते सगळे पुन्हा तुझ्यातूनच उत्पन्न होतील. अरे,
वृष्णी वंशात आज जन्म घेतलेल्या तू, युग सुरू झालं तेव्हा तुझ्या नाभीतून एक कमळ आलं आणि त्यातून ब्रह्मदेव निघाले, जो सगळ्या चराचर सृष्टीचा नियंत्रक झाला आहे, ज्याच्या नियंत्रणाने हा सृष्टीचा खेळ चालतो. जेव्हा त्या सृष्टीत भयंकर दानव मधूसारखे दैत्य झाले ब्रह्माचा नाश करण्यासाठी, तेव्हा तुला राग आला आणि तुझ्या कपाळातून शंभू अवतरले. त्यांच्या हातात त्रिशूळ होतं. अशा रीतीने ह्या मूळ देवता म्हणजे ब्रह्मा आणि महेश ज्या या सृष्टीचं काम पाहत असतात त्या तुझ्यातूनच उत्पन्न झाल्या आहेत. हे सगळं मला नारदांनी सांगितलं आहे. अहो नारायणा, तू चैत्ररथ वनात एक मोठा यज्ञ आरंभलास, ज्यात अनेक दानं झाली. तू तुझ्या प्रत्येक अवतारात काही ना काही पराक्रम करतोस जे आधी कुणीही केलेले नव्हते. त्या सगळ्यात तुला तुझ्या मोठ्या भावाची म्हणजेच बलरामाची साथ असते. तू कैलास पर्वतावर ब्राह्मणांच्या बरोबर राहतोस. वैशंपायन सांगतायत, अशा रीतीने अर्जुनाने कृष्णाची स्तुती केली आणि त्याला शांत केलं. त्यावर उत्तर देण्यासाठी कृष्ण म्हणतोय, अरे श्रेष्ठ पांडवा, जिथे तू तिथे मी, जिथे मी तिथे तू, असं नेहमीच असतं. जे तुझी भक्ती करतात त्यांना मी प्रसन्न होतो आणि जे माझी भक्ती करतात त्यांना तू प्रसन्न होतोस. तू आणि मी एकच आहोत. तू नर आहेस तर मी नारायण आहे. आपण दोघेही ऋषी आहोत ज्यांची नावं आहेत नर आणि नारायण. आपण जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेत असतो. ह्यावेळी मी वृष्णी कुळात जन्म घेतला आहे आणि तू कुरुकुळात. आपल्यातील फरक कोणालाही समजणार नाही. हे ऐकल्यावर तो श्रेष्ठ पांडव शांत होतो. वैशंपायन पुढे सांगतात, केशव त्या जमलेल्या राजात जे अर्जुनाबद्दल बोलतो तेव्हा तेथील राजे रागाने उत्तेजित होऊन बोलतात. जिथे द्रौपदी तिच्या सख्या भाऊ दृष्टद्युम्नाबरोबर बसलेली होती, असित आणि देवलांनी या सृष्टीच्या निर्मितीबद्दल असं दिलेलं नाही. त्यांनी तुला फक्त प्रजापती म्हणून सांगितलेलं आहे आणि ऋषी जमदग्नी सांगतात, तू फक्त विष्णू आहेस आणि तू मधू म्हणजे मोहदोष दानवाचा वध केला ते मान्य करतात. तू यज्ञ साक्षात आहेस असं सुद्धा सांगतात. काही ऋषी सांगतात तू क्षमाशीलता आहेस आणि सत्य आहे. नारद मुनी तुला साध्यांचाही देव समजतात. ते तुला शिव आणि ब्रह्मसुद्धा समजतात. तू त्या सृष्टीच्या कर्त्यांबरोबर त्यांच्यातलाच एक असतोस असा वागतोस. ते असं सुद्धा बोलतात की हे आभाळ तुझा माथा आहे, पृथ्वी तुझे पाय आहेत. ज्या वैदिक ऋषींनी त्याचं स्वत्व म्हणजेच आत्मा ओळखलेला आहे ते सांगतात की तू पूर्ण असून तुझ्यानंतर काहीही नाही. ते असं सुद्धा समजतात की तू सगळ्या ऋषींचा आधार आहेस. तू सर्वसाक्षी आहेस. तू सर्वज्ञानी आहेस. तू एकाच वेळी सगळीकडे असतोस. तू व्यक्ती असूनही अव्यक्तसुद्धा आहेस. तू ह्या सृष्टीचा नियामक आहेस. तू सगळ्या दिशा आहेस. तू सूर्य आणि चंद्र आहेस. तूच तारे देखील आहेस. ह्या सृष्टीतील प्राण्यांचे नीतिनियम तूच आहेस आणि अनितीसुद्धा तूच आहेस. आणि हे सगळं ऐकल्यावर तिथे बसलेली पांडवांची पत्नी कृष्णा म्हणते, म्हणून मी द्रौपदी पांडवांची पत्नी आणि दृष्टद्युम्नाची लहान बहीण तुला माझं दुःख सांगते, कारण तूच माझा आधार आहेस. असं असूनही तो कौरव माझा भर सभेत मला माझे केस धरून खेचत आणत होता जेव्हा मी ऋतुस्नानात होते. म्हणून माझ्या देहावर एकच वस्त्र होतं. त्या वस्त्रावर मासिक पाळीचे डागही पडलेले होते. माझे केस मोकळे होते. हे कसं झालं? मी थरथरत होते. माझ्या त्या नराधमाला विरोध करण्याची ताकद नव्हती. मी रडत होते. अशा माझ्या स्थितीत तो मला निर्दयपणे खेचतच होता. ते पाहून माझी मदत करण्याऐवजी ते कौरव माझी मस्करी करून हसत होते. तुम्ही पांचाल, वृष्णी, भोज जर तिथे असता तर त्यांची तसं करण्याची हिंमत झालीच नसती. अरे कृष्णा, नियमाने मी धृतराष्ट्रांची आणि भीष्मांची सून आहे. असं असताना ते मला कोणाची दासी कशी करू शकतात? त्यांच्या समक्ष ते नराधम मला त्यांची दासी करण्याचा प्रयत्न करतात आणि ते बुजुर्ग फक्त पाहत राहतात. अरे कृष्णा, मला काही कळतच नाही आहे ते काय होत होतं. मी माझ्या 5ही नवऱ्यांचा धिक्कार करते. त्यांनी माझा डाव कसा केला? त्यांना हा अधिकार कोणी दिला? युधिष्ठिर दैवाच्या खेळात असा कसा रमला? तो चुकला, पण बाकीचे काय करत होते? मला सांगतात वचनबद्धता. पण अशी कशी वचनबद्धता की कोण तुमची बायको पणाला लावतोय आणि तुम्ही तोंड बघत असता? वचनबद्धतेच्या नियमांची नैतिकता कोणती होती?
कोणी काही करेल ते तुम्ही मान्य कराल, कारण तुम्ही वचनबद्ध आहात. त्याला काही मर्यादा आहेत की नाहीत? हे नवरे त्यांच्या मोठ्या भावाला वचनबद्ध आहेत, तर मलासुद्धा वचनबद्ध होते ना. माझ्या शर्मेचं संरक्षण करण्याचं वचन त्या प्रत्येकाने मला दिलेलं आहे. त्याचं काय? कुठली वचनबद्धता श्रेष्ठ आणि ते या लोकांनी कसं ठरवलं? या वचनबद्धतेला मी शेळ्या बकऱ्यांची वचनबद्धता समजावी का? एक मुख्य शेळी मूर्खपणाने खड्ड्यात गेली की तिच्या मागोमाग इतर शेळ्यांनीसुद्धा त्या खड्ड्यात पडावं असं सांगणारी वचनबद्धता क्षत्रियांना शोभत नाही. अशी वचनबद्धता निर्बुद्धतेचं लक्षण आहे. काय माझे 5ही नवरे इतके निर्बुद्ध आहेत? परिस्थितीनुसार अशा वचनबद्धता आणि त्यांची शाश्वतता तपासायला पाहिजे. हे या एरवी मोठ्या चातुर्याच्या गोष्टी कळणाऱ्यांना कळत नव्हतं का? द्यूतात हा माणूस युधिष्ठिराकडे अंगुली निर्देश करत ती प्रिशताची नात कृष्णाला विचारते, कोणाही माणसाला कसं पणाला लावू शकतो? आम्ही काय त्याची मालमत्ता आहे? तो तसं कसा समजतो? पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी कोणाचीही मालमत्ता असतात का? कृष्णा, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, कारण त्या प्रसंगानंतर माझ्या नवऱ्यांवरील विश्वास संपलेला आहे. मी ह्यांच्याबरोबर सुरक्षित नाही. मी काय करू? तू सांग दामोदरा. माझ्या प्रिय भावा, या नवऱ्यांपासून मला 5 तेजस्वी पुत्र झालेले आहेत. माझं नशीब ह्या माणसांनी त्यांना पणाला लावलेलं नाही आहे. दैवाचा खेळ खेळायचा तर स्वतःच्या हिमतीने खेळावा. इतरांना पणाला लावून हा माणूस कोणाच्या दैवाची परीक्षा घेत होता? त्यातसुद्धा त्याला माहीत होतं की तो द्यूत खोटा होता. मग तो तशा द्यूताच्या खेळाला का तयार झाला? एवढं बोलून ती द्रुपदाची कन्या कृष्णाला विनंती करते. ती आता फक्त यापुढे त्याच्यावरच भिस्त ठेवणार आणि तिच्या नवऱ्यांवर ती विश्वास ठेवणार नाही. तीच पुढे सांगते, ह्यानंतर आम्ही जरी पती पत्नी असं जगासाठी असलो तरी आमचं नातं पूर्वीसारखं होणं शक्य नाही. मी ह्यापुढे माझ्या 5 मुलांसाठी जगणार आहे. जणू आमचं वैवाहिक नातं संपलेलं आहे, कारण त्यांनी त्यांचं पत्नीव्रताचं पालन केले नाही आहे. माझे पती मोठे लढवय्ये आहेत, पण जर ते एखाद्या युक्तीने हरणारे असतील तर त्यांच्या त्या शौर्याची किंमत 0 आहे. तो फालतू शकुनी त्यांना दास करू शकत असेल तर ह्या गांडीवाचा, त्या गदेचा काय उपयोग आहे? द्रौपदी पुढे कृष्णाला सांगते, अरे कृष्णा, तुला कदाचित माहिती असेल, ह्या पांडवांवर विसंबून राहिलेली माझी सासू कुंती मातासुद्धा या युधिष्ठिराच्या न करतेपणामुळे आणि इतर भावांच्या त्या वचनबद्धतेच्या अडचणीमुळेच खूप भोगून राहिलेली आहे. अशा पुरुषांवर ज्यांना त्यांच्या पुरुषी अहंकारापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट नगण्य वाटते, आम्हा बायकांनी विश्वास ठेवणं केवळ मृत्यूला बोलवणं धाडण्यासारखंच आहे. वडील भावाचं कोणतं कर्तव्य या मोठ्या भावाने आजपर्यंत जबाबदारीने पार पाडलेलं आहे ते मला सांग. ते लहान असताना वृकोदराला त्या दुर्योधनाने खाण्यातून जहर दिले, पण या मोठ्या भावाने त्यावर कधी कोणाला जाब विचारला का? मोठा भाऊ म्हणून हक्क मागणारा, मालकी दाखवणारा हा युधिष्ठिर का काही विचारणा करत नव्हता? त्यानंतर वारणावतात लक्षागृहात त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यात भीम आणि त्याचे धाकटे 3 भाऊ तो बोगदा खोदत होता आणि हा मोठा भाऊ नुसता बसून त्यांच्या वडिलकींचा रुबाब दाखवत होता. भीमामुळे हिडिंबा राक्षसांपासून सगळे बचावले, त्यात त्यांनी कोणती भूमिका बजावली ते त्यालाच तू विचार. हा माझा न करता पती फक्त त्याला फुकट मिळालेल्या सत्तेचा आणि बायकोचा उपभोग घेतो आणि मोठ्या दिमाखाने सगळ्यांना सांगतो त्याला ते सगळं त्याच्या दैवामुळे मिळालेलं आहे. कधीही त्यांनी त्याचं श्रेय त्याच्या भावांना दिलेलं नाही आहे. हा कोणत्या प्रकारचा कृतज्ञपणा म्हणायचा? ह्या त्याच्या वागण्यात कोणती नैतिकता आहे ते त्याने सांगावं. आम्ही बायका साधारणपणे आपल्या नवऱ्याचा मान राखण्यासाठी त्यांच्या कित्येक मूर्खपणाच्या वागण्याकडे दुर्लक्ष करतो, म्हणजे ते आम्हाला मान्य आहेत असं जर ते पुरुष समजत असतील तर तो त्यांचा मूर्खपणा होतो. जी गोष्ट केवळ आणि केवळ त्याच्या दैवावर अवलंबून होती ती म्हणजे तो द्यूताचा खेळ. तिथे आपण पाहिलं की त्याचं दैव फुटकं आहे. अरे कृष्णा, मी इतका कृतज्ञ माणूस माझ्या आत्तापर्यंतच्या जीवनात दुसरा पाहिलेला नाही.
जे काही पांडवांच्या जीवनात आजवर घडलं त्यातील सगळं भीमाने निस्तरलेलं आहे. जर आम्ही या दैववादी न करत्या युधिष्ठिरावर आणि त्याच्या त्या फुक्कट या दैवावर अवलंबून राहिलो असतो ना, तर एव्हाना आम्ही केव्हाच यमाकडे गेलो असतो. तसं पाहिलं तर युधिष्ठिर फक्त 1 वर्षाने भीमापेक्षा मोठा आहे. तेवढ्या 1 वर्षाचा एवढा गैरफायदा घेणं कितपत योग्य आहे? मला विशेष राग ह्याचा आहे की बिकट प्रसंग आला की त्याला स्वतःची बुद्धी वापरता येत नाही. तो कोणाला तरी सल्ला विचारतो. कधी तू भेटतोस, तर कधी आमचे पणजोबा व्यास भेटतात, कधी कोणी नाही तर विदुर काका भेटतात. त्यांच्या सांगण्याप्रमाणे हा माझा मठ्ठ नवरा ते काम करतो. कधी कधी मला गंमत वाटते, जर कोणी त्याला सल्ला द्यायला मिळालं नाही तर तो कसं काम करील. सुरुवातीला मी सुद्धा त्यांना मोठा नीतिशास्त्र जाणणारा समजून त्यांचा आदरच करत होते. पण जेव्हा हा प्रसंग माझ्यावर आला तेव्हा माझा भ्रमनिरास झाला आणि एक एक गोष्टी या न करत्याच्या माझ्या ध्यानात यायला लागल्या. मला सुद्धा अर्जुनाने जिंकलं. हा फुक्कट मिळालेल्या बायकोबरोबर बेशरमपणे राहायला लागला. मी त्याला न स्वीकारून काय करणार रे जनार्दना. त्या घरात त्याच्या आईचं चालतं, तिच्या शब्दाबाहेर कोणीही नाही. एका परीने ते योग्य असलं ना तरी मला वाटतं, त्यामुळे माझ्या मनाचा कधी विचारच झाला नाही. मला काय वाटतंय ते कधी कोणी विचारलं सुद्धा नाही. तू माझ्या भावा कृष्णा, तू जरा माझा विचार कर, म्हणजे तुला समजेल ही माझी अवस्था काय होत असेल. तुला माहीत आहे, राजसूय यज्ञासाठी खंडणी गोळा करण्यासाठी माझे हे 4 कर्मयोगी साक्षात कर्तृत्व असे पती सीमोल्लंघन करून 4ही दिशांना चौफेर फौजा घेऊन लढत होते आणि वेळोवेळी भरपूर खंडणी पाठवत होते. आणि हा माझा नवरा मात्र माझ्याबरोबर प्रणय क्रीडा करण्यात रमत होता. अरे कृष्णा, आता मला या सगळ्या गोष्टी आठवतात तेव्हा मलाच लाज वाटते. माझे हे 4 पती ज्यांच्याबद्दल मला फार अभिमान आहे, ते सुद्धा त्या वचनबद्धतेच्या शब्दात अडकले आहेत ह्याची मला खंत वाटते. कारण आजवर 2दा त्या माझ्या काकसासऱ्याने धृतराष्ट्राने ह्यांना बोलवून 2दा द्यूतात फसवून नाकीनव केलं. तसंच पुन्हा होणार नाही कशावरून रे. जोवर हा माणूस युधिष्ठिर त्याच्या खोट्या नैतिकतेच्या भ्रमात आहे, त्याचा अहंकार त्याला सांभाळता येत नाही, तुम्ही सगळे त्याला मोठा गुणी समजता, तोवर मला सुरक्षित समजत नाही. वैशंपायन पुढे सांगतायत, असं बोलल्यानंतर थोडा वेळ थांबून ती प्रिशताची नात यज्ञसेना कृष्णाला सांगते, अरे जनार्दना, तू जाणतोस माझी त्या लाजिरवाण्या परिस्थितीतून माझ्या अंगावर नवनवीन पातळ घालून तू कशी लाज राखलीस. आता मी धौम्यांच्या बरोबर राहत आहे. मी किती विषण्ण अवस्थेत आहे त्याची कल्पना कोणालाही येणार नाही. मी इथे एकटी बाई आहे ह्या सगळ्या पुरुषात. माझी सासू विदुरांच्याकडे आहे. मला समजत नाही हे एवढे मर्द, हिम्मतवान आणि शूर असे सगळे उत्तम गुण असून त्यांच्या भरवशावर मला सुरक्षित समजू शकत नाही. त्या नीच लोकांच्या हातून माझी जी बेइज्जत झाली त्याचा वचपा कोण काढणार. की ते नराधम असेच यांच्या खोट्या नैतिकतेच्या भ्रमाचा फायदा घेऊन माझ्याकडे सदैव हसत राहणार. तू माझा भाऊ आहेस. तू मला न्याय मिळणार आहे की नाही ते सांग. त्या कर्णाने माझ्याबद्दल जे उद्गार काढले ते तू ऐकलंस तर तुझ्या अंगाचा तेळपापड झाला असता. पण हे माझे पती एक नाही चांगले 4 समजतात प्रति इंद्र, पण काहीही करत नव्हते. जेव्हा भीम उठला तेव्हा मला हायसं वाटलं. पण हा नैतिकतेचा खोटा पुतळा त्याला हाताने खुणवून गप्प बसण्यास सांगत होता. माझा विश्वासच बसत नाही की हे इतके मूर्ख असतील. तू त्यांना खरी नैतिकता कशात असते ते शिकव, कारण मला खात्री आहे ह्यांचं याबाबतचं शिक्षण चुकीचंच आहे. माझ्या मते ज्या वागण्यामुळे पापाला मदत होते ती अनैतिकताच आहे. द्रौपदीचा शोक अनावर झाला होता. ती तिचं मुख तिच्या ओंजळीत झाकत बोलली, मला कोणी नवरा नाही, कोणी मुलं नाहीत, मित्र नाही, मदतनीस नाही, बाप नाही, मी अनाथ झालेली आहे. तू जर काही नाही केलंस तर मी तुला सुद्धा ओळखत नाही. असं कृष्णाकडे बघत ती स्वाभिमानी राजकन्या ओरडली. नंतर ती कृष्णाला विचारते, सांग मला एकदाचं, तू मला मदत करणार की नाही. वैशंपायन पुढे सांगतात की त्या जमलेल्या योद्ध्यांच्या सभेत वासुदेव बोलण्यास उठतो. रडून आकांत करणाऱ्या आपल्या मानलेल्या भगिनीकडे पाहत तो म्हणतो, माझी लाडकी भगिनी कृष्णा,
तुला मी वचन देतो की तुझा अपमान करणाऱ्या कौरवांच्या सगळ्या बायका विधवा होतील. त्यांचे कपाळ पांढरे पडेल. त्या स्त्रिया अशाच आकांत करून रडतील. त्या बायका त्यांच्या मेलेल्या पुरुषांच्या रक्ताने माखलेल्या शरीराला बघून रडत असतील. त्या प्रत्येक मेलेल्या कौरवांच्या शरीरात विवत्सूचे असंख्य बाण घुसलेले असतील. मी तुला आश्वासन देतो की माझी सगळी शक्ती पणाला लावून पंडूंच्या मुलांना त्या युद्धात मी यशस्वी करीन. मी तुला दुसरं आश्वासन देतो की तू पृथ्वीची महाराणी होशील. हे माझं आश्वासन इतकं पक्का असेल की एक वेळ स्वर्ग खाली कोसळेल, पृथ्वी फाटेल, हिमालयाचे तुकडे होतील, समुद्रही सुकेल, पण माझं वचन अबाधितच राहील. अच्युताचं ते वचन ऐकल्यानंतर द्रौपदी अर्जुनाकडे तिरकस दृष्टीने पाहते, जणू तिला आत्ता त्याच्याकडून काही आश्वासन अपेक्षित होतं. तो इशारा लक्षात घेऊन जिष्णू म्हणजे अर्जुन बोलतो, माझ्या प्रिय कृष्णा, आता चिंता करू नकोस. जे आश्वासन दामोदर देतो तसंच होईल, त्याबद्दल निश्चिंत राहा. त्यानंतर एक एक वीर पुढे येऊन तिला त्यांची आश्वासनं देण्यास सुरुवात करतात. तिचा भाऊ दृष्टद्युम्न तिला सांगतो तो द्रोणाचा वध करणार आहे. त्याबरोबर अनेक कौरवांना सुद्धा कंठस्नान घालणार आहे. पुढे तो सांगतो शिखंडी भीष्माचार्यांचा वध करण्यास कारणीभूत होणार आहे. भीम दुर्योधनाला ठार मारणार आहे. अर्जुन कर्णाला ठार मारणार आहे. बलरामाच्या मदतीने तुझा बंधू दामोदर दुःशासनासह सगळ्या कौरवांचा नाश करणार आहे. वैशंपायन पुढे सांगतायत, अशा रीतीने तिथे जमलेल्या शूरांनी द्रौपदीला आश्वासन दिल्यानंतर ते आता त्यांचा प्रमुख जनार्दन ह्याच्याकडे पुढील गोष्टींसाठी तो काय बोलतोय ते ऐकण्यासाठी पाहायला लागतात. सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे आहे हे पाहून तो कृष्ण त्यांच्यापुढे बोलू लागतो. पण इथेच आपला वनपर्वातील अर्जुनाभिगमन पर्वाचा 12वा भाग संपलेला आहे. वनपर्व भाग 13वा, अर्जुनाभिगमन पर्व सुरू. वासुदेव त्यांना सांगतो, अहो राजांनो, मी जर त्यावेळी द्वारकेत उपस्थित असतो तर परिस्थिती एवढी विकोपात जाऊ दिलीच नसती. अरे राजांनो, मला आमंत्रण नव्हतं तरी मी जर तिथे अनाहूतपणे गेलो असतो ना, तर कोणीही तिथले यजमानांनी म्हणजे अंबिकापुत्र धृतराष्ट्राने किंवा कौरवांनी मला अडवलं नसतं आणि त्या परिस्थितीत मी तो द्यूत होऊच दिला नसता. त्यांना मी त्या द्यूताचे अनेक दुष्परिणाम दाखवले असते. मी भीष्म, द्रोण आणि कृपाचार्य तसंच वल्लीक यांना हस्तक्षेप करायला लावलंच असतं. धृतराष्ट्राला पटवलं असतं की हा द्यूत त्याच्या मुलांच्यासाठी मोठा हानिकारक होणार आहे. द्यूताचे अनेक वाईट परिणाम मी दाखवले असते. प्राचीन काळी द्यूतामुळे कसे मोठमोठ्यांचं नुकसान झालेलं आहे ते त्या विचित्र वीर्याच्या पुत्राला सांगितलं असतं. वीरसेनेचा मुलगा कसं त्याचे राज्य असा द्यूतामुळे घालवून बसलेला आहे तेही सांगितलं असतं. अविचारी माणूस द्यूताच्या खेळात अडकतो. द्यूत हा एखाद्या भोवऱ्यासारखा असतो. तो ज्यात अडकलेला आहे तो त्यातून बाहेर येणं खरोखरीच मुश्किल असतं. जिंकण्याच्या मोहात बरेच लोक द्यूत खेळतात आणि हारतातही. माणसाचे 4 छंद त्याला बर्बाद करतात: द्यूत, वासना, शिकार आणि मद्य. प्राचीन काळी राजे या 4 व्यसनात त्यांचा समय घालवत असत म्हणून हे सांगितलेलं आहे. ह्या 4 जो अडकला त्याला वाचवणं महा अवघड असतं. त्यात अडकलेले मोठे मोठे राजे त्यांचं सर्वस्व घालून बसलेले आहेत. शास्त्र जाणणारे सांगतात की ह्या 4तून पापाचा मार्ग उत्पन्न होतो. खरं तर जे ह्याच्यात रमतात त्या सगळ्यांना हे सगळं माहीत असतं, तरीही ते त्या मोहात अडकल्यामुळे त्यातून बाहेर येत नाहीत. अंबिकेच्या मुलांना मी सांगितलं असतं, द्यूतात एका दिवसात आयुष्याची सगळी कमाई माणसांनी घालवलेली आहे. त्यानंतर जे घडतं त्यातून वादंग सुरू होतात आणि शेवटी मृत्यूसुद्धा होत असतो. आता तेच तुमच्याबाबत होणार आहे. हरलेला जिंकलेल्याला मारतो. तुम्ही कौरवांना ठार मारणार आहात. तेच मी धृतराष्ट्राला दाखवून दिलं असतं, जुन्या जमानातील उदाहरणं दाखवूनच. तसं मला दाखवण्याची संधी मिळाली असती तर तो त्याच्या मुलांच्या मृत्यूच्या कल्पनेने धास्तावला असता आणि द्यूताला परवानगी दिली नसती आणि हे सगळं घडलंच नसतं. परंतु ते करणारा माझ्यासारखा कोणी तिथे मध्यस्थ नव्हताच आणि जर माझा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला नसता तर मी त्यांच्यावर बळजबरी केली असती. तिथे असलेले त्या सभेतील लोक जे तुमचे मित्र सांगत होते आणि प्रत्यक्षात मात्र ते तुमचे शत्रू होते, त्यांना खेचून मी त्यांचा तिथेच नाश केला असता. जसं
मी शिशुपालाचं गेलं आहे सगळं तिथेच संपवलं असतं. त्याबरोबर तू द्यूताचा खेळ आणि तो खेळणारा म्हणजे शकुनी कोणीही उरलं नसतं. अरे युधिष्ठिरा, मित्र बोलले म्हणून कोणी मित्र ठरत नाही. एवढं तुझ्या ध्यानात कसं येत नाही? हे झालं कारण. मी अनारक्त देशापासून दूर होतो. मी जसा द्वारकेत आलो तेव्हा मला युयुधनाने तुमच्याबद्दल सांगितलं आणि ते समजल्यावर त्वरित मी इथे तुम्हाला भेटण्यासाठी निघालो. मला हे पाहायला लागतं आहे की तुम्ही सगळे अशा हलाखीच्या परिस्थितीत आहात, त्याचं खूप दुःख होत आहे. अशा रीतीने वनपर्वातील अर्जुनाभिगमन पर्वाचा 13वा भाग इथे संपलेला आहे.